Welcome to all dear learners. Today's topic imperative sentence आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस किंवा क्वेश्चन टॅग ग्रामरमध्ये कसा करायचा. हाऊ टू आयडेंटिफाय इम्परेटिव्ह सेंटेन्स कसं ओळखायचं. सुरुवातीला वर्ब असते बघा, ब्रिंग, ओपन, डू. इथं निगेटिव्ह, डू नॉट. तर याच्यासाठी स्पेसिफिक फॉर्म्युला आहे. इम्परेटिव्ह सेंटेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस कसा करायचा. सुरुवात लेट पासून, नंतर ऑब्जेक्ट. ओके, सुरुवात लेट, नंतर ऑब्जेक्ट, डायरेक्ट इनडायरेक्ट जे असेल ते, नंतर बी. ओके, नंतर V3 फॉर्म, नंतर रिमेनिंग ऑब्जेक्ट. हा स्पेसिफिक फॉर्म्युला. सुरुवात लेट पासून, नंतर ऑब्जेक्ट, नंतर बी, नंतर V3 पास्ट पार्टिसिपल आणि रिमेनिंग ऑब्जेक्ट. तर याच्यामध्ये सुरुवातीला आपण क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग काय येते, चारही सेंटेन्सचा काय, शॅल यू असं लिहून टाकायचे. शॅल यू, क्वेश्चन मार्क किंवा विल यू. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग शॅल यू ऑर विल यू. निगेटिव्ह असो, असर्टिव्ह सेंटेन्स असो. तर या ठिकाणी सुरुवात लेट पासून पहिल्या सेंटेन्सचं आपण उत्तर लिहित आहे. सुरुवात लेट पासून, नंतर काय म्हणते ऑब्जेक्ट. लेट मी, दोन ऑब्जेक्ट आहेत, इनडायरेक्ट हे डायरेक्ट आहे. लेट मी, नंतर बी शब्द लिहा, ब्रिंगचं ब्रॉट. लेट मे बी ब्रॉट, रिमेनिंग ऑब्जेक्ट. लेट मे बी ब्रॉट अ हॉट कप ऑफ टी. झालं वाक्य. सुरुवात लेट पासून केली, नंतर ऑब्जेक्ट हे लिहिलं, नंतर बी शब्द लिहिला, नंतर ब्रिंगचं पास है ना, V3 ब्रॉड, नंतर रिमेनिंग ऑब्जेक्ट. दुसरं वाक्य ओपन. ओपन द डोअर. सुरुवात लेट पासून, नंतर ऑब्जेक्ट, लेट द डोअर बी ओपन. लेट द डोअर बी ओपन. झालं. बीट. लेट इट, लेट इट बी डन. झाला पॅसिव्ह. आता इथे या ठिकाणी हा फॉर्म्युला मोडतो मी. कसं येईल, लेट द बर्ड, ऑब्जेक्ट, लेट द बर्ड. आता निगेटिव्ह आहे म्हणून नॉट शब्द घ्यायला लागेल. नॉट बी किल्ड. ओके.